सेवानिवृत्त रमेश अनंत पावसकर 26 मे 1965 रोजी रत्नागिरीमधील पावस या छोट्याशा गावात आनंदी आणि अनंत पावसकर या दाम्पत्यांना नवसाने झालेले पुत्ररत्न. स्पष्ट वक्ता, सुस्वभावी आणि कायम दुसऱ्यांना मदतीचा हात देणारे अशा स्वभावाचा हा व्यक्ती. बालपण अत्यंत गरिबीत गेलं. प्राथमिक शिक्षण पावस विद्यामंदिर येथे घेतलं आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना रत्नागिरी गाठावी लागली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत त्यांच्या बहिणीच्या मदतीने आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन शिक्षण गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे घेतलं. आकर्षक, देखणे आणि रुबाबदार व्यक्तिमत्व तसेच गाणी म्हणण्याची विशेष आवड असल्याने कॉलेजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी गायलेली SP बालसुब्रमण्यम आणि सुरेश वाडकर यांच्या गाण्यांची बरसात त्यांची चांगलीच ओळख निर्माण करून गेली. कारण आजही त्यातील काही मित्रमैत्रिणी आवर्जून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या गाण्याचा उल्लेख करतात. पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच आपले खर्च भागविता यावे याकरिता रत्नागिरी येथील शिर्के प्रशाला इथे त्यांनी कारकुनाची नोकरी केली. ही नोकरी करत असतानाच नोव्हेंबर 1984 साली त्यांना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड येथून कॉल आला आणि तेथे त्यांची लिपिक पदासाठी निवड झाली. पहिली नियुक्ती त्यांना चिपळूण उपविभागात मिळाली. MSCBतील पहिला दिवस. थोडं दडपण होतंच. यावेळी त्यांचे भाऊ सुरेश यांची सोबत असल्यामुळे त्यांना चांगले सहकार्य लाभले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यशाची एक एक पायरी चढतच राहिले. 13 मे 1990 मध्ये ते विवाहबद्ध झाले. त्यांच्या स्वप्नांना उभारी देण्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी शैला हिचे चांगले सहकार्य लाभले. संसाराच्या वेलीवर 2 फुलेही उमलली, संकेत आणि शर्वरी. मुलांना मोठे करायचे स्वप्न पाहत काहीही कमी पडणार नाही याची आवर्जून काळजी घेत गेले. MSCB मध्ये काम करता करता गाण्याचा छंद काही शांत बसू देईना त्यांना. ऑफिस शेजारच्या क्वार्टर्समध्ये राहत असल्याने संध्याकाळी वेळ मिळत असे. त्यामुळे MSCBतील काही जणांनी एकत्र येऊन मराठी वाद्यवृंदाचा एक छोटासा ग्रुप तयार केला आणि बघता बघता मराठी गाण्यांची मैफल एवढी छान जमली की रत्नागिरीत त्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले. लोकांनी त्या कार्यक्रमांना उत्स्फूर्तपणे पसंतीही दाखवली. पण हळूहळू वैयक्तिक जीवन आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्याने त्यांना गाण्याचे कार्यक्रम करणे अशक्य होत गेले. क्वार्टर्समध्ये 300 स्क्वेअर फीटच्या घरात नाही म्हणता 9 वर्षे गेलीत. पण आता स्वतःच्या घराचं स्वप्न खुणावू लागलं. तुटपुंजा पगार आणि 0 बँक बॅलन्स असताना देखील दूरदृष्टी ठेवून आणि पैशाचे योग्य नियोजन करून मार्च 2003 मध्ये चैत्रबन येथे घर बांधून घराचे स्वप्न पूर्ण केले. आता आर्थिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे प्रमोशनची वाट न पाहता स्पर्धा परीक्षा देऊन डेप्युटी मॅनेजर या पदापर्यंत पोहोचले. मुलांच्या शिक्षणानुसार रत्नागिरीमध्ये त्यांचे भवितव्य नाही हे डोळ्यासमोर ठेवून आणि आर्थिक नियोजन करून नोव्हेंबर 2009 मध्ये त्यांनी खारघर नवी मुंबई येथे देखील एक घर खरेदी केले. कालांतरानं मुलं उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे स्थिरावली आणि मुलांसोबत त्यांच्या पत्नी देखील बदली घेऊन मुंबईत गेल्या. यावेळी मात्र रमेश यांची ही बदली मुंबईमध्ये झालेली असताना देखील निव्वळ त्यांच्या आईच्या देखभालीसाठी त्यांनी रत्नागिरी येथेच राहणे स्वीकारले. आणि कुटुंबापासून कधीही दूर न राहिलेला व्यक्ती पत्नी आणि मुलांशिवाय एकूण 6 वर्षे दूर राहिला. आपल्या आईचा तिच्या उतरत्या वयात त्यांनी खूप चांगला सांभाळ केला. आपल्या आईवडिलांचं घर म्हणजेच आपली जन्मभूमी पावसला ते कधीही विसरले नाहीत. आपल्या व्यस्त जीवनामधूनही पावस येथील घरासाठी वेळात वेळ काढून तेथील सण उत्सव तसेच इतर कामातही झोकून काम करत राहिले. एका उच्च पदावर काम करत असताना देखील कधीही पदाचा रुबाब त्यांच्यात आला नाही. कोरोना काळामध्ये त्यांनी अत्यावश्यक सेवा बजावली.
निवृत्तीच्या अखेरच्या महिन्यातच कंपनीच्या वीज वसुली थकबाकीमध्ये कोकण झोन रत्नागिरीने महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले. यामध्ये त्यांचाही मोलाचा वाटा होता असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यासाठी माननीय मुख्य अभियंता यांनी दिलेली कौतुकाची थाप या कामाची पोचपावती ठरली. संसारापेक्षा जास्त त्यांनी MSCBवर प्रेम केलं हे मात्र खरं. तिथे काम करताना ना रात्र पाहिली ना दिवस, घरच्यांना वेळ कमी दिला, पण निरपेक्षपणे आपल्या कंपनीचे काम केले. कंपनीशी कायम इमान राखेन ही त्यांची भूमिका कायम राहिली. आजवरच्या जीवनातल्या या प्रवासात विविध प्रकारची कामे त्यांनी अविरत केली. स्वतःसाठी असा कधीच वेळ ठेवला नाही. प्रासंगिक वगळता नेहमी अविरत कार्यरत असणारा असा हा अवलिया आज 40 वर्षांच्या महावितरण सेवेतून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वरिष्ठ व्यवस्थापक म्हणजेच सिनियर मॅनेजर ऑफ फायनान्स अँड अकाउंट्स ह्या पदावरून वयाची 58 वर्षे पूर्ण करून नियत वयोमानाने कार्यमुक्त होत आहे. तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखरच प्रशंसनीय होते. शून्यातून जग निर्माण करण्याची जिद्द आणि त्यासाठी करायचे कठीण परिश्रम हा आदर्श तुमच्याकडून घेता येईल. सेवेतून कार्यमुक्त होऊन तुम्ही आता एखाद्या स्वैर पक्षासारखे पुढील जीवन सुखाचे व आरोग्य संपन्न जगावे. कारण कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार. आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम. तुम्ही आजवरच्या केलेल्या सर्व सेवेसाठी आमचा मानाचा मुजरा.